नमस्कार म्हणजे कोकण यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आलं तुमचं स्वागत. आणि आता आपण चाललो आहोत काजी काढण्यासाठी. सकाळी जाऊन काजी पाडून ठेवल्या आहेत मी आणि आता फक्त जमवायचे आहेत. तर बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा. चला तर जाऊया. बघा संध्याकाळचे 5 वाजले आहेत. वातावरण बघा एकदम मस्त झालेलं आहे. बघा सकाळी जाऊन काजू पाठवून ठेवलेले आहेत. आता फक्त आपल्याला जाऊन जमा करून घेऊन यायचे आहेत. आणि दुसऱ्या बागेमध्ये पण जाऊया, नवीनवाल्या आणि जुन्यावाल्या बागेत पतेला. मंडळी हर्षान टोपली घेतला ना आजी गोळूक. लवकर झाले मम्मी येली हां मंडळी तिकडं काजीचा जो प्लॅन अजून काही नक्की नाही आहे त्या साईडला. तर फक्त इकडेच जाऊया. आधी बघूया इकडचे होतात काय जाऊन वळवून, कारण का तिकडे गेल्यावर उशीर होता. इकडचे आमका जमूक भेटत नाही. कोण होता सरडो. असा व्ह्यू येतो आमच्या 3 नंबर खाली दिसतात आणि वरती 2 घरात. स्वतः खोलताय बागेचो गेट. शिरडा लावून ठेवशी लागतं, ढोरा बिरा बुतू जातात. खोलता चोर जातात. हां चोर काय खोलून जाऊ शकत नाही ना. काय सांगता. चल आता पटापट जमा करूया. सकाळी पाडून ठेवले होते म्हणून बरा पडत. आता सकाळी आलो होतो म्हणजे ब्लॉग बनवायला भेटला नाही सकाळी. तर जमा करायला सुरुवात करतो. हे बघा सकाळी पाडून ठेवलेल्या काजू डायरेक्ट या टोपलीमध्ये भरू सुरुवात करतो. 2 जण पटापट होतो. तुझ्याकडे पिशवी आहे? हे बघा म्हणजे वरची आधी गळवू नका, आधी खाली पडलेले तेवढं गळवून टाकूया. वरचे गळवत राहिलं कसले पाडले सकाळी लवकर. इब बोंडा खाल्ला रे बैल इलो होतो. हे काय बोंडा एवढी बोंडा खाल्लेली कळत नाही तुला. बघा म्हणजे सकाळी पडलेली बोंडा. बहुतेक म्हणजे इथे इकडून बैल आला होता, कारण का बोंडा आता ना कुठची ना कुठची खालेली आहेत. कारण का सकाळी पडलेली बोंडे इतक्या लगेच थोडी ना खराब होणार. बघा एका साईडने गोळवत जाऊया. मधले मधले गोळवलं ना तर भेटत नाही काहीची. आज मी 2 जण जाऊ. बघूया आता मग मी येता काय. पिकलेली बोंडा खाला फक्त ते ना.
असलेली सगळी खाऊन गेलो. एवढं जमावलं आम्ही. सुरुवात चालूच आहे जमवूची आमची. रसबं कसं पडलेलो बोंडांचो खाल्ला ती बायला. काजी खायत नाही बैल, फक्त बोंडवाच खातात. तिकडच्या बागेमध्ये मंडळी बैल घुसू शकत नाही. इकडच्या बागेमध्ये आणि इकडच्या बागेमध्ये कसं तारीची कुंपावून नसल्या कारण बैल घुसतात. इकडे कसं संपूर्ण पॅक आहे. तर एका साईडला तुटलं आहे ते रिपेअर करायचं आहे आपल्याला. हर्षो इकडे जमाव पटापट. बघा मंडळी अशा प्रकारे काजू कुठे राहिले आहेत म्हणून शोधून काढावे लागतात त्यांना. म्हणजे कसे पतेऱ्या वगैरे असे लागतात काजू, आपल्याला शोधावं लागतं. खर्च पण गोळा होत आहे. एक का माहिती असतं तर सांगितलं असतं किती किलो होती ते. काजू तुम्ही म्हणले डायरेक्ट बाजारामध्ये घर बघता असाल जे विकायला असतात काजूचे, पण ते अशा प्रकारे काढले जातात ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. फक्त कोकणात राहणाऱ्या सर्व लोकांना माहिती आहे अशा प्रकारे काजू असतात ते. बघा छोटूशी काज आम्ही घेतो टाकून दिली. काच काय काम घर असत तरी आतमध्ये. आरशान पण पिशवी भरला अर्धी. आता बोंड त्याची तोडायची आहेत. बोंड तोडले की बघूया किती असतात त्या काजू.
त्या साईडचे वळवलं पूर्ण तिकडं बसणार एकदम शेवटचं एक कोण राहिलं. ते बघा हर्षाने एवढे काढला, मी एवढे काढले. चला आता थोडेसे राहिले ते कोण आणि घरी जाऊया. सकाळी पाडला म्हणून पटकन झाले. तिकडे कसं जातं? मी फाटी घेते तू टोपी घाल. लय छान वास. देवडा पिशवी माझी. तर बघा मंडळी, काही ना काही राहुलेत. फिरू जा पटकन काढ ती बघ काय आहे. थोडी काळजी काढला घरी नवीन जे देडे मोडतो आम्ही. आता हे व्लॉग इकडेच एंड करूया आणि भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला बाय बाय.